गेला आणि तो कुत्रा म्हणजे ह्या भैरवाचा भाट म्हणून तिथे म्हटलं जातं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जेव्हा संशोधन केलं की महाभारताचा काळ कुठला आणि त्याच्यानंतर कुठल्या काळामध्ये कुठल्या पौर्णिमेला, त्या चैत्री पौर्णिमेला कृष्ण स्वतः अर्जुनासकट, पांडवांसकट, कारण याचे पुरावे गोळा केले गेले आणि आपलं पांडेश्वर म्हणून गाव आहे जेजुरीच्या पुढे, तिथे पांडवांनी एक मोठी जगातली 3 नंबरची पिंड, एवढी मोठी पिंड त्या ठिकाणी तयार केली. स्वतःच्या वडिलांचं श्राद्ध त्या ठिकाणी केलंय आणि अशा सगळ्या गोष्टींचे पुरावे गोळा केल्यानंतर स्वतः कृष्णाबरोबर शंकर स्वतःच्या रूपाची आरती करायला त्या जेजुरीला कडेपठारी आले होते. ही खूप मोठी महत्त्वाची बाब आहे आणि याचे सगळे उल्लेख म्हणजे आता आपण जसं तुम्हाला ऋग्वेद, यजुर्वेद वगैरे सगळं माहिती आहे, पण वेगवेगळी विष्णू पुराण आहे, शिवपुराण आहे. अनेक गोष्टी चालल्यानंतर या गोष्टींचा उहापोह केल्यानंतर मी या गोष्टी बोलतोय. आणि हे सगळं झाल्यानंतर मधल्या काळामध्ये म्हणजे रामायण झालं, महाभारत झालं, याच्यामध्ये हा देव होता. याच्यामध्ये 18 पगड जातीचे लोक त्याची पूजा करत होते, त्याची आळवणी करत होते आणि याच्यामध्ये आणखीन अनेक गोष्टी ऑब्झर्व झाल्यात किंवा अभ्यास झाला आहे. त्याच्यामध्ये शाक्तपंथीय लोक आणि शिवपंथीय लोक, तुम्हाला जर लक्षात येत असेल तर भारतवर्षामध्ये वरच्या बाजूला हिमालयाच्या वर म्हणजे नागपूरच्या वर, मध्य प्रदेशपासनं वरपर्यंत सगळे शंकराचे भक्त आहेत आणि महाराष्ट्रातनं अर्ध्या पार्टपासनं खाली गेलं तर सगळे विष्णूचे जास्त करून भक्त आहेत. तर शिव आणि शाक्तपंथीयांचा एक मिलाप जो आहे तो त्या जेजुरीच्या ठिकाणी पाटली झाला आहे, कारण यांचे प्रधान जे होते ते स्वतः विष्णू झाले होते खंडेरायाचे, असं म्हटलं जातं. आणि हे सगळे जी लिंक आहे ती प्रॉपरली लावणं आणि त्याच्यातनं तो अभ्यास आणि ते काळ ठरवणं या गोष्टीचं एक जसं एक प्रेझेंटेशन वेगळ्या पद्धतीने बनवलं आहे. आता महाभारतानंतर अनेक गोष्टी त्या ठिकाणी चालूच होत्या. त्याच्यामध्ये जसं आता आपण सगळ्या संतांचं उदाहरण घेतो, पण संतांच्या आधीसुद्धा पूर्वी जसं आर्यभट्ट, चाणक्य असतील किंवा आणखीन कुणी असतील किंवा तुम्ही आता तक्षशिलेचा राजा असेल किंवा आणखीन काही गोष्टी असेल, तर या मार्तंड भैरवाला त्या काळामध्ये लोकांनी येऊन नतमस्तक झालेले आहेत, याचेही काही उल्लेख शोधून काढले. आता आपण डायरेक्टली म्हणजे इसवी सन 6व्या शतकामध्ये चक्रधर स्वामी जे होते, ज्यांची आंबेजोगाईच्या इकडे हे आहे समाधी आहे, तर या चक्रधर स्वामींचं लिखाणसुद्धा त्या ठिकाणी आहे. ते जेजुरीला 6 महिने राहिले होते. त्यांनी त्यावेळेस बऱ्याच अशी कवनं केली खंडोबावर, ती सगळी उपलब्ध आहे. आणि अनेक संत जे असतील त्याच्यामध्ये नरहरीच होणार आहे, जनाबाई आहे, एकनाथ आहे, तुकाराम महाराज आहे, ज्ञानेश्वर आहे. या सगळ्या संतांचं महत्त्वाचं एकच गोष्ट आहे की जसं ज्ञानेश्वरांची पालखी जेजुरीवरनं जाते, तर ज्ञानेश्वर 3 वेळा त्या ठिकाणाहून गेले, तिथं ते देवापाशी गेले, त्यांनी तिथे अभंग केले, याचे पुरावे सुद्धा गोळा केले आणि ते अभंग माझ्याकडे अवेलेबल आहे. आणि तसंच एकनाथ महाराज असतील, नामदेव महाराज असतील, एकनाथांची भारुडं प्रसिद्ध आहे. म्हणजे ज्या संतांनी देवाची आळवणी केली, चांगल्या पद्धतीने आपल्याला देवाकडून सहाय्य व्हावं, म्हणजे जसं आम्ही तळी भंडार म्हणताना हा एक पूजेचा प्रकारच आहे. मनात असलेलं ओझं तुमचं देवात साकडे घालून सदानंदाचा येळकोट म्हणतात. तो का म्हणतात तर ते आपल्याला जे देव कार्य करताना आपल्या मनात जे ओझं आहे म्हणजे देवाच्या ठिकाणी जेव्हा जेव्हा आपण जातो ते मनातलं ओझं दूर करायला किंवा निदान देवाची एक आत्मकल्याणकारी भेट होण्यासाठी आपण जातो. तर तसं या संतांनी सुद्धा तिथे केलं आहे. आणि या सगळ्यांच्या ओव्या म्हणजे रामदास स्वामीसुद्धा जवळजवळ 7 वेळा जेजुरीला होते. जेजुरीच्या यात्रेंचं अतिशय सुंदर वर्णन, जसं पंढरपूरचे किंवा मारुतीशी तुलना केली विठोबाची, तशी खंडोबाची तुलना मारुतीशी केलेल्या सुद्धा कवना उपलब्ध आहेत. हे सगळं मी गोळा केलं. आणि तुकाराम महाराज आहेत किंवा नामदेव महाराज आहेत किंवा एकनाथ महाराज आहेत, एकनाथांची भारुडं ती सुद्धा त्याचा बऱ्याच अंशी भाग जेजुरीच्या इथे आल्यानंतर त्यांनी जे क्लेशकारक बघितलं, जे वाघ्या मुरळींचं जे काही क्लेशकारक मुरळीला नाचवलं जातं किंवा तिच्याकडून वेगवेगळे वाईट कृत्य करून घेतले जातात, त्यानंतर त्यांना ते क्लेशकारक वाटलं म्हणून त्यांनी टीका केली होती. मोहम्मद म्हणून एक संत होते पंढरपूरच्या खालचे, त्यांनी सुद्धा बऱ्याच ठिकाणी याच्यावर टीका केलेली आहे. आणि हे सगळं करताना संतांची एक परंपरा आहे आणि ते जेजुरीला
दुर्दैवाने त्या अभंगांकडे आजपर्यंत कुणी लक्ष दिलं नव्हतं. तर असा एक मोठा संग्रह जवळजवळ 13 ते 14, तुम्ही जेजुरी.net म्हणून एक वेबसाईट आहे, आम्ही सगळ्या मित्रांनी ते सगळं कार्य करून त्या ठिकाणी टाकलं आहे आणि त्या ठिकाणी ते सगळं माहिती तुम्हाला बघायला मिळेल. हा एक संतांचा प्रकार झाला. आणि दुसरा जो आहे म्हणजे खरोखर माझ्या अंगावर, माझ्या आयुष्यामध्ये मी भाग्य समजतो की छत्रपतींना जी प्रेरणा मिळाली की आपल्याला एक हिंदू राज्य किंवा एक राज्य तयार करायचं आहे. पण छत्रपतींचे वडील शहाजी राजे असतील, पण शहाजी राजेही नव्हे, शहाजी राजांचे वडील जे लखुजी होते, खरं तर त्या माणसाने पहिल्यांदा, म्हणजे मी हे उल्लेख तिथे जुन्या काळातनं काढले आणि त्याच्यामध्ये असं ऑब्झर्व झालं आहे की सगळ्यात पहिल्यांदा जेजुरी देवस्थानचा जो काही छोटा मोठा जीर्णोद्धार केला तो शिवाजी महाराजांच्या आजोबांनी केला आणि त्यांनी त्या 3 वावऱ्या बांधल्या. आणि त्याच्यापूर्वी जर बघाल तर सगळ्यांना माहिती आहे की रामदेव राजाचं राज्य 12व्या शतकाच्या, ज्ञानेश्वर 1218पर्यंत होते. तर त्याच काळामध्ये 1230 किंवा 22च्या दरम्यानच अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केलं होतं. तोपर्यंत राजांचं राज्य होतं. पण यांच्याकडे एक शिवदेव नावाचे सरदार होते. आणि या तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रातले बहुतेक मंदिरं ही दगडाची जिथं आहेत ती हेमाडपंथी मंदिरं आहेत. आणि हेमाडपंथी मंदिरांचं एक वैशिष्ट्य असतं की ते त्याचे जे खांब असतात त्याच्या वरच्या बाजूला उलटे नाग असतात चारी बाजूला. आणि तेच मंदिर आत्ता जेजुरीचं जे मंदिर आहे मध्यस्थ, जे तुम्ही गाभाऱ्यात थांबता, ते ओरिजिनल मंदिर आहे. तिथं खरं देव होते. आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या सरदारांनी म्हणा किंवा आणखीन बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी काम केलं. त्याच्यामध्ये छत्रपतींचं घराणं असेल, त्याच्यामध्ये होळकरांचं घराणं असेल, त्याच्यामध्ये जाधवरावांचं घराणं असेल, पेशवे स्वतः पुण्यातले पेशवे असतील, आम्ही खंडाकडे म्हणजे आमचंही परतूर गाव होतं आणि सरदार होतो. आम्हाला शहाजी राजांनी सुपे परगण्याची जबाबदारी दिली, त्यामुळं खंडाकडे घराणं इथे आलं होतं. आणि खंडाकडे पटवर्धन आणि रायचूरकर या 3 सरदारांकडे जेजुरीची किंवा त्या पंचक्रोशीची व्यवस्था होती. असं सगळं ते हे सगळं शोधून काढलं. आणि ह्या सगळ्यामध्ये शिवदेवांनी जे काम केलेलं आहे ते, जसं भुलेश्वरचं मंदिर काही लोकांनी बघितलं असेल, तर आर्किओलॉजिकल मध्ये खूप मोठं काम आत्ता उघडकीस आलं. मी माझ्या काळामध्ये त्याचे फोटो काढून किंवा वेगवेगळे दगडं नेमकी कुठून आणले असतील, काय केलं असेल, हे सगळं काम आत्ता आर्किओलॉजीकडून, डेक्कन आर्किओलॉजीकडून काम बघून त्याचा एक रिपोर्ट चांगला बनवला. आणि हे जसं आपण शहाजी महाराजांचं वक्तव्य ऐकतो, शिवाजी आणि शहाजी महाराजांची आयुष्यातली पहिल्यांदा जेव्हा बघितलं असेल ते ठीक आहे, पण 3ऱ्या किंवा 4थ्या वर्षानंतर 12 वर्षांनी पहिल्यांदा भेट जेजुरी गडावर झाली होती. आणि तुपाच्या परातीमध्ये त्या दोघांनी एकमेकाला बघितलं होतं. आणि हे बघितलेलं जे आहे त्याचं एक शिल्प माझ्या आयुष्यातली माझी स्वतःची संकल्पना आणि 1.5 कोटी रुपये करून तुम्ही जेव्हा केव्हा गडावर जाल त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. त्याच्यासाठी बाबासाहेब पुरंदरे असतील किंवा बऱ्याच लोकांनी मदत केली. पण एक महत्त्वाची गोष्ट, शिवाजी महाराजांनी नेहमी वर्षातला, म्हणजे असं त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही 51-52 वर्ष जगले, त्यातला पहिला 16 वर्षाचा काळ सोडला तर 16 ते 52 वर्षापर्यंत फक्त 3 वेळा त्यांचं चुकलं आहे. नाहीतर प्रत्येक वर्षी ते जेजुरी गडावर आले. याचे पुरावे मी शोधून काढले. शिवाजी महाराजांची 4 पत्रं आत्ता माझ्या घरामध्ये आहेत. इनफॅक्ट कडेपठार सारख्या ठिकाणी त्यांनी असं लिहून ठेवलं आहे की किल्ल्यात जागा उत्तम आहे पण पाणी नाही आहे, त्यामुळे आपण ते करू शकत नाही. आता असे सगळी पत्रं त्या काळामधली शोधून काढली. पेशवे असतील, बाजीराव पेशवे असतील, बाळाजी पेशवे असतील किंवा प्रत्येक जेवढे काही साती पेशवे झाले, प्रत्येक पेशवा त्या ठिकाणी आलेला आहे. आणि त्या पेशव्यांनी त्या श्रावणाच्या काळात, आपला जसा अधिक मास असतो त्या काळामध्ये आठवडाभर कडेपठारी वास्तव्य केलं, तिथं काम केलं. सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे ते होळकरांचं आहे. आणि होळकरांच्या बाबतीत मी खूप महत्त्वाची माहिती गोळा केली. आणि त्याच्यामध्ये बाजीराव पेशव्यांनी जेव्हा औंध संस्थान जे आहे आत्ता सातारच्या खाली, त्या ठिकाणी अटॅक केला होता त्या संस्थांवर, त्याच्यामध्ये होळकर स्वतः मल्हारराव होळकर होते आणि त्यांच्याकडे 100 शिपायांची एक तुकडी होती. आणि त्यांचं शौर्य बघून बाजीराव पेशव्यांनी त्यांना बरोबर घेतलं. नुसतं बरोबर घेतलं नाही तर त्यांना त्यांच्याबरोबर घेऊन पुढे माळवा प्रांत जो घेतला गेला, तो माळवा प्रांत होळकरांनी घेतला. त्यांना साधारणतः 5 ते 8 हजाराचं घोडदळ केलं होतं.
आजही माळवा प्रांतात गेला तर मल्हारआया म्हणून ती एक प्रसिद्ध आरोळी आहे, कारण ती इतके लोक घाबरत होते की पूर्ण माळवा प्रांत केवळ 7 महिन्याच्या काळामध्ये मल्हाररावांनी बाजीराव पेशव्यांना मिळवून दिला होता. आणि ती जी संपत्ती होती ना, आत्ताच्या काळामध्ये 22 लाख कोटींची संपत्ती मल्हाररावांनी त्या पेशव्यांना दिली. पेशवे मोठे का झाले त्याचं खरं कारण हे जे 2-3 सरदार होते, शिंदे असतील, होळकर, पण होळकरांचा खूप मोठा वाटा आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुभेदारकी आणि सरदारकी मिळालेला एकमेव माणूस म्हणजे मल्हारराव होळकर. आणि या मल्हारराव होळकरांनी ते पहिले जेव्हा माळव्यातनं परत आले आणि पुण्यातनं ते मूळ त्यांचं गाव, तुम्ही जर बारामतीला गेला तर त्याच्या अलीकडे नीरामार्गे जाताना होळ म्हणून गाव आहे. या होळ गावी त्यांची आई राहायची. त्या आईला भेटायला गेले तर आईने त्यांना सांगितलं, अरे बाबा, आपण धनगराचे आहोत आणि धनगराचं आपलं कुलदैवत खंडोबा आहे, तू त्याच्या चरणी नतमस्तक हो आणि तुला जे काय सांगायचं आहे ते त्याच्यासाठी कर, माझ्यासाठी काही नाही केलं चालेल. आणि असा उल्लेख आहे, कारण हे पत्र मल्हारराव स्वतः गेलेलं त्यांच्या घरातल्या लोकांना किंवा त्यांच्या मुलाला, त्याच्यामध्ये उल्लेख आहे की बाबा बापूजी, मी देवाच्या ठिकाणी असं मागणं मागितलं की मला जे पेशवे सरकार देतील त्याच्यातला 1/3 वाटा मी त्या देवासाठी देईल. आणि खरोखरच माळव्या प्रांताची 20,000ची त्या काळातली सुभेदारी मल्हारराव होळकरांना मिळाली. आणि त्यांनी अक्षरशः त्यांच्या 5 पिढ्या, जेजुरीचं देवस्थानचा आत्ता जो गडकोट आहे, जो खूप मोठा, त्या काळातल्या कित्येक हजार कोटी रुपये, म्हणजे आता त्याची कॅल्क्युलेशनही करणं शक्य नाही, कित्येक हजार कोटी रुपयांचं काम त्या काळात त्यांनी केलं. आणि त्यांच्या 5 पिढ्या त्या ठिकाणी झटत होत्या. दरवर्षी न चुकता मल्हारराव जर युद्धात नसतील तर जवळजवळ 27 वर्षातले 23 वर्ष ते त्या जेजुरीला आलेले आहेत. त्यांनी त्या चंपाषष्ठीच्या नवरात्रात भाग घेतला आहे. नव्हे, त्यांच्या पत्नीचं, त्यांच्या आईचं, त्यांच्या मुलाचं, यांच्या सगळ्यांच्या समाधी जेजुरीमध्ये मल्हार गौतमी म्हणून एक मंदिर आहे, त्या ठिकाणी ते उपलब्ध आहे. आणि हा म्हणजे मी मल्हाररावांचं चरित्र वाचताना एक हिंदुत्ववादी कडक कार्यकर्ता म्हणजे हुमायूंच्या त्यांनी त्या समाधीवर सुद्धा एक म्हणजे 100 डुकरं कापून त्याचा रक्ताचा अभिषेक केला होता. एवढं मोठं कडक हिंदुत्व त्यांचं होतं. आणि दिल्लीच्या तख्ताला ज्यांनी लाथ मारली, पेशव्यांनी तर मारली, पण सगळ्यात मोठं काम मल्हारराव होळकरांनी केलं. पण याच मल्हारराव होळकरांच्या आणि शिंदेंच्या वादापायी खूप मोठं नंतर एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. आणि जेव्हा शिंदेंनी पुण्यावर अटॅक केला आणि पेशव्यांच्या आपला शनिवारवाडा त्यांनी पूर्णपणे वेढला होता, पुण्याची बेचिराखी केली आणि सगळा गोंधळ घातला, त्यावेळेस होळकरांचे काही लोक जेजुरीत होते. आणि ते शिंदेंनी तिथे अटॅक करून, हे नवीन माहिती मी जेव्हा लोकांना सांगितली, लोकांचा विश्वास बसला, पण त्याचे पुरावे गोळा केले. तर होळकरांच्या लोकांना घेऊन त्यांची मुलगी त्यांनी त्या खंडोबाच्या आमच्या लिंगावर कापलेली आहेत. आणि हे खूप मोठं गांभीर्यपूर्वक बोलतो आणि हे खूप मोठं धारिष्ट लागतं की अशा गोष्टी केल्या गेल्यात, देवाच्या ठिकाणी केल्या गेल्यात, इतकी त्यांची वयपनस्त होती. तसाच प्रकार दुसरा पेशव्यांच्या बाबतीत घडला होता की पेशव्यांनी जसं रामोशी समाज आहे आपला, त्यातल्या काही रामोशी समाजांनी इंग्रजांना काही पाठबळ दिलं असेल. आणि त्या लढाईमध्ये जेजुरीला देवाच्या म्हणजे समोर बघितलं किल्ल्याकडे की डाव्या बाजूला झुंजार माळ म्हणून आहे. या झुंजार माळावर पहाटे 18,000 पेशव्यांच्या सैनिकांनी 4,500 रामोशांची कत्तल केली होती. आणि हा सुद्धा एक रक्तरंजित इतिहास आहे की जे जेजुरीकरांनाही माहिती नाही. तर असं हे जेजुरीचं वेगवेगळे विषय आहेत. त्याच्यामध्ये उमाजी नाईकांचाही संबंध येतो. हा सगळ्यांना माहिती आहे. खरं तर त्यांच्या वडिलांमुळं आणि त्यांच्या मोठ्या भावामुळं उमाजी नाईक यात पडले. हरिभाऊ नाईकांचं स्मारक जेजुरीला आहे, उमाजी नाईकांचं स्मारक भिवडीला आहे. परंतु ज्यांना कुणाला कधी शक्य झालं तर साकोर्डेला, जेजुरीच्या अलीकडे 4 किलोमीटर साकोर्डे गाव आहे. उजव्या हाताला गाव आहे. गाव संपवून शंकेश्वर वटेश्वर, ज्या ठिकाणी मी म्हटलं की ऋषीमुनींचा आश्रम, त्या ठिकाणी डाव्या हाताला एक बळद आहे. आणि तिथं फक्त म्हणजे वडाच्या पारंब्यानेच वर जाता येतं. या ठिकाणी उमाजी नाईक स्वतःचं सगळं जे काही लूट असेल किंवा पैसे असतील किंवा काही जे बंदुका असतील ते सगळं तिथं ठेवायचे. आणि त्या काळात खूप मोठं जंगल, मी स्वतः गेल्यानंतर खूप मोठं मला आश्चर्य वाटलं की इंग्रजांपासून एवढं लपून कसं बसलं जातं. आणि ते सापडणं शक्य नाही इतकं तिथं त्या काळात दाट असणार.
आणि या उमाजी नायकांनी सुद्धा अनेक वेळा या खंडोबाच्या मंदिरामध्ये दानधर्म केला आहे. नव्हे गोरगरिबांना, पुजाऱ्यांना किंवा प्रत्येकाला त्यांनी मदत केली आणि इंग्रजांच्या विरुद्ध जी जी लढाईला शक्यता होती तर ती त्यांनी केलेली आहे. आणि याच्यामध्ये अनेक गोष्टी देवस्थानच्या इतिहासामध्ये म्हणजे 1802 साली खरं तर पेशवाई संपली होती, पण ॲक्च्युली संपायला 1816 1818 उजडलं, कारण ते सगळं व्यवस्था लावायला. आणि त्या काळातली गॅजेट काढल्यानंतर अनेक गोष्टी बाहेर आल्यात. आणि मी एक बोल्ड स्टेटमेंट करतो की तिरुपती बालाजीच्याही 40 पट मोठं जेजुरीचं देवस्थान होतं. मध्ये एक नेमाने म्हणून आहेत इतिहास संशोधक, त्यांनी ते सगळं पेपरलाही दिलं होतं. आणि खरोखरच खूप मोठी संपत्ती या देवाकडे होती, पण दुर्दैवाने ती लुटली गेली. त्याच्यामध्ये जसं औरंगजेब ज्यावेळेस आला होता, छत्रपतींचं निधन झाल्यानंतर संभाजी महाराजांना ठार मारल्यानंतर पुढच्या 3 वर्षामध्येच जेजुरी गडावर हल्ला झाला होता. स्वतः औरंगजेब त्या ठिकाणी नसला तरी प्रचंड लूट त्या ठिकाणी केली आणि त्यावेळेस जे भुंगे बाहेर आले त्यातनं पळून गेले, पण लूट केली गेली होती हे महत्त्वाचं आहे. ह्या अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी नवीन नवीन उजेडात आल्या. आणि या काय म्हणतात नवीन वैज्ञानिक दृष्टीने काय बोलायचं, राजाभाऊंना मी नेहमी म्हणायचो की पूर्वीच्या काळी विमानं होती, पुष्पक विमान जे रावणाचं होतं, रामाने वापरलं, पण ते सोडून अनेक मी विमानशास्त्राचाही अभ्यास केला, कर्नलांबरोबर मी बऱ्याच वेळा व्याख्याने ऐकली दिलीत. आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की हे जे देव होते या प्रत्येकाकडे एक स्वतःचं निश्चितपणे विमान होतं. त्याच्यामध्ये शंकर जे विमानाने आले, आमचं कडे पठार जर बघितला तर कडे म्हणजे कडे असतात, करे पठार नाही. करेच्या ठिकाणी करा नदी वाहते, जी काही इंद्राच्या कमंडलूतनं सांडून जी करा नदी झाली, आचार्य यात्रेचं कडेचं पाणी जे पुस्तक आपण म्हणतो ती आहे. कडे पठारावर 3 किलोमीटर लांबीची एक अशी स्ट्रेट धावपट्टी आहे. कधी तुम्ही आता सॅटेलाईटमुळे सगळं दिसतं, तर ती त्यातले 2 कडे तुटलेले आहेत, पण ते जो जोडले तर पूर्णपणे विमान त्या ठिकाणी उतरू शकतं, असं निश्चितपणे संशोधनने मांडलं होतं. आणि त्याला अनेक लोकांनी दुजोरा दिला. हेच नव्हे तर हेमाडपंथी बांधकामाच्या वेळी ज्या ज्या गोष्टी घडल्यात, कारण काही दगड कसे असतात की तुमच्या त्या परिसरात मिळतात, काही लांबून आणायला लागतात. जसं पंधरेच्या खाणीतनं आणून त्या ठिकाणी दगड आणले गेले, खूप मोठे प्रचंड दगड जे आहेत. त्याच्यासाठी हत्तीखाना होता जेजुरीला, आणि तो हत्तीखाना कुठे होता, त्या हत्तीचं नाव काय होतं, हत्तीचं नाव काय होतं, त्यांचा रोजचा खर्च किती, हे सगळं पेशवे दप्तराने उचकून काढलं. आणि त्या देवस्थानला जी काही 17 ते 22 वर्ष ते कडकोट बांधायला लागली, त्यांच्या 5 पिढ्या त्या ठिकाणी होळकरांच्या लागल्या. तर याच्यामध्ये किती मोठा खर्च लागला हे सगळं शोधून काढलं. आणि त्याच्यामध्ये खूप मोठं होळकर घराण्याचं काय म्हणतात त्याच्यात उल्लेख करावा लागेल. आता याच्यानंतर जेजुरीला बऱ्याच यात्रा भरतात. सोमवती यात्रा असते, सोमवती अमावस्या हा उत्सव होतो. तर सगळ्यांना माहिती की शंकर हा म्हणजे मार्तंड भैरव हा शंकराचा अवतार आहे. आणि अमावस्याला खूप मोठा पर्व काळ असतो, शंकराची जागृती होते किंवा त्याचे शिवगण ते सगळे आनंदाने नाचून देवाला आळवतात. आणि तेच कारण आहे की सोमवती सोमवारी जर आली तर ती यात्रा भरली जाते. 1918 सालपर्यंत आत्ताची जी यात्रा आहे ती आता जशी करा नदीवर जाते तशी जात नव्हती. देवाच्या उजव्या बाजूला एक मल्हार तीर्थ आहे, म्हणजे गडाच्या उजव्या बाजूला जस्ट पायऱ्या उतरून जुनी जेजुरी म्हणायचे त्या ठिकाणी होते, त्या ठिकाणी ती जायची. आणि मूळ जेजुरी जे आहे ते गडाच्या पूर्व बाजूला होते. 1900 म्हणजे छत्रपतींच्या काळाच्या आधी शहाजीराजांच्या काळामध्ये पुजारी जे आत्ता आहेत, गुरु समाज आणि ब्राह्मण यांच्यामध्ये वाद झाले, 38 खून झाले होते. आणि त्याच्यानंतर व्यवस्था लावताना बऱ्याच गोष्टी घडल्या. आणि त्याच्यातनं होळकरांना कोणीतरी सांगितलं, म्हणजे हे वैज्ञानिकदृष्ट्या पटणारं आहे न पटणारं असलं तरी शंकर हा डिस्ट्रॉयर आहे. म्हणजे सगळ्यांना जसं ब्रह्मा विष्णू म्हणतो, एकाने उत्पत्ती करायची, एकाने सांभाळायचं आणि एकाने त्याचं नष्ट करायचं. तर शंकराचं जे नष्ट करण्याचा मार्ग आहे तो दक्षिण आहे. आलेला भाविक हा दक्षिणमुखी दारातूनच जायला पाहिजे. त्यामुळे या गडाला दक्षिणमुखी दरवाजा केला गेला. आणि त्या दरवाज्यातून आलेला माणूस सुद्धा देवाशी नतमस्तक होतो की बाबा मला
त्यातनं आता सोडव. आणि 18 काय जे आपले 84 युनिटून आपल्याला मुक्तता हवी असेल तर आपण त्यातनं मुक्तता मिळावी, अशा गोष्टी आहेत. आणखीन बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी दिसतील तुम्हाला, पण त्याच्यामध्ये जसं आता पुस्तकं आहेत किंवा आणखीन संतांची वेगळी कवनं असतील किंवा इतर मिळती जुळती कथा असतील किंवा खंडोबाची 12 स्थानं आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. पण महत्त्वाची दोन स्थानं, जे मैराळ आहे जिथे खंडोबाने जो अवतार घेतला होता त्याची समाप्ती केली, आणि जे जेजुरी आहे जिथे खंडोबाने म्हणजे शंकराने मार्तंड भैरवाचं रूप घेतलं, तो अवतार घेतला ते. आणि बाकी सगळं म्हणजे पाली असेल तिथं भाषेचं लग्न झालं, किंवा आणखीन पेंदूर असेल तिथे वाणायचं लग्न झालं, किंवा आणखीन अशा सगळ्या लिंक लागलेल्या किंवा त्याच्या भक्ताच्या रिलेटेड गोष्टी आहेत. पण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये येळ म्हणजे ॲक्च्युली कर्नाटक शब्द आहे. येळ म्हणजे सात जन्मीचं पुण्य घेतल्यानंतर आणि तिथला भंडार लावल्यानंतर तुमचा आयुष्याचा कोट त्या कोटम्याच्या रूपाने देवाला दिल्यानंतर तुमचं आयुष्य उजळून निघतं, तुम्ही त्यातनं मुक्त होता. अशा प्रकारे मला वाटतं. धन्यवाद.